सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 40,000 नागरिकांचं गृहस्वप्न पूर्ण करण्याची घोषणा. 2 घरं नावावरती असणाऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये मोठा दिलासा. दोन्ही घरं आता सेल्फ ऑक्युपाईड म्हणून दाखवता येणार. दोन्ही घरांवरती कर लागणार नाही. शहरी भागासाठी विकास कामांसाठी 10,000 कोटींच्या निधीची तरतूद. पायाभूत सुविधांसाठी राज्यांना 1.5 लाख कोटींचा निधी. टीव्ही मोबाईल स्वस्त होणार. अर्थसंकल्पात घोषणा. टीव्ही मोबाईलचे देशांतर्गत पार्ट स्वस्त होणार असल्यानं एलईडी आणि एलसीडी होणार स्वस्त. कार घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार. निर्मला सीतारामन यांची घोषणा. खेळण्यांच्या क्षेत्रामध्ये भारताला ग्लोबल हब बनवण्यात येणार. चामड्याच्या वस्तू बनवण्यासाठी विशेष योजना. चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार. अर्थसंकल्पामध्ये घोषणा. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त. सर्वसामान्य नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पामधून मोठा दिलासा. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांना 80,000 रुपयांपर्यंतचा लाभ होणार. नव्या कर प्रणालीमध्ये मोठे बदल. 4 लाखांपर्यंत कुठलाही कर नाही. 4 ते 8 लाखांपर्यंत 5% कर. 16 ते 20 लाखांपर्यंत 20%. 20 ते 24 लाखांपर्यंत 25%. तर 24 लाखांच्या वर 30% कर असणार. पुढच्या आठवड्यामध्ये नवे आयकर विधेयक मांडणार. अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा. नवे कर विधेयक हे न्याय मार्गावरती जाणार असेल, सीतारामन यांचं वक्तव्य. अर्थमंत्र्यांकडून पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा. राज्याच्या मदतीनं 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार. देशातील 1,70,00,000 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ होणार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाख. आसाममध्ये युरिया प्रकल्प उभारण्यात येणार. निर्मला सीतारामन यांची घोषणा. डाळी आणि खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्णतेसाठी 6 वर्षांचं विशेष अभियान. तर कापूस उत्पादनासाठी 5 वर्षांचं विशेष अभियान जाहीर. तूर आणि मसूरवरती विशेष लक्ष. संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदींमध्ये 60,000 कोटींची वाढ. गेल्या बजेटमध्ये 6,21,000 कोटींची तरतूद होती. ती आता 6,81,000 कोटींवरती नेण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रामधून निवृत्त झालेल्यांना वेतनावरचा खर्च 1,60,000 कोटींवरती. अर्थसंकल्पामधून भांडवली खर्चासाठी आता 1,92,000 कोटींची तरतूद. एआयच्या अभ्यासासाठी 3 केंद्र स्थापन केली जाणार. उत्पादन क्षेत्रामध्ये काम करता यावं यासाठी युवकांच्या कौशल्य विकासावरती प्रयत्न. कस्टम्स ड्युटीमधून 36 महत्वाची औषधं वगळली. यामध्ये कॅन्सरच्या औषधांचा समावेश. त्यामुळे कॅन्सरवरील औषधं स्वस्त होणार. आयआयटींची क्षमता वाढवून 6,500 जागा वाढवल्या जाणार. वैद्यकीय शिक्षणासाठी पुढील 5 वर्षात 75,000 जागा वाढवल्या जाणार. भारतीय भाषा पुस्तक योजनेच्या अंतर्गत शाळा आणि उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे विषय त्यांच्या भाषेमध्ये समजून घेणं सोपं जाईल. सीतारामन यांची माहिती. पुढच्या 5 वर्षात पीएम रिसर्च फेलोशिप स्कीमच्या अंतर्गत टेक्नॉलॉजिकल संशोधनासाठी 10,000 फेलोशिप दिल्या जातील. आयआयटी आणि आयआयएम मधील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. 200 डे केअर कॅन्सर केंद्र उभारले जाणार. नव्या योजनांसाठी 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची अर्थसंकल्पामध्ये तरतूद. मेडिकल टुरिझमसाठी हिल इन इंडिया ही योजना राबवणार. अर्थसंकल्पामधून घोषणा. पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी देशात 50 नवीन पर्यटन क्षेत्र स्थळं ही विकसित करण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. सूक्ष्म आणि लघु उद्योगामधून देशातील 7.5 कोटी लोकांना रोजगार. सूक्ष्म आणि लघु उद्योगांचं वर्गीकरण होणार.
अर्थसंकल्पामध्ये SC/ST महिलांसाठी तरतूद, उद्योगासाठी 2 कोटी रुपयांचं कर्ज देणार, 5 लाख SC/ST महिला उद्योजकांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतचं टर्म लोन, तर स्टार्टअपसाठी 10 कोटींची मर्यादा. गरीब, युवा, अन्नदाता आणि महिलांवरती यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये भर. अर्थसंकल्पात विकासासाठी 10 व्यापक उपाययोजनांचा समावेश. अर्थसंकल्पामध्ये सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 ही योजना जाहीर. योजनेच्या अंतर्गत 8 कोटींहून अधिक मुलांना पोषण आहार पुरवला जाणार. सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाणार. ज्येष्ठ नागरिकांसाठी TDS मर्यादेमध्ये 50,000हून 1 लाखांपर्यंतची वाढ. TDS मधील घर भाड्याची मर्यादा सुद्धा वाढवली. MSMEला वित्त पुरवठा वाढवणार. अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा. MSMEच्या क्रेडिट गॅरंटीत सुद्धा वाढ करणार. पुढच्या 5 वर्षात 1.5 लाख कोटी वित्त पुरवठा करण्याची घोषणा. विमा क्षेत्रामधील FDI 74% 100% नेण्याची सीतारामन यांची घोषणा. पोस्ट पेमेंट्स बँकेचा ग्रामीण भागात देखील विस्तार केला जाणार. न्यूक्लिअर एनर्जी मिशन फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट अंतर्गत भारतीय बनावटीच्या छोट्या मॉड्युलर रिॲक्टर्ससाठी सुविधा उभारली जाणार. 10,000 कोटींची तरतूद. 2047 पर्यंत न्यूक्लिअर एनर्जीच्या माध्यमामधून 100 गिगावॅट ऊर्जा उत्पादनाचं लक्ष्य. आत्मनिर्भर भारताला बळ देणारं बजेट. नोकरदार वर्गाला याचा सर्वाधिक फायदा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थसंकल्पावरती प्रतिक्रिया. अर्थसंकल्प सादर होण्याच्या पूर्वी विरोधकांचा लोकसभेमध्ये गोंधळ. विरोधकांची लोकसभेमध्ये जोरदार घोषणाबाजी. महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवरती चर्चेची मागणी करत विरोधकांचा सभात्याग. मध्यम वर्गासाठी ड्रीम बजेट. केंद्रीय अर्थसंकल्पावरती फडणवीसांची प्रतिक्रिया. विकसित भारताचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचीही फडणवीसांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती करमुक्ती मिळाल्यानं घराघरामध्ये लक्ष्मीची पावलं उमटणार. शिंदेंचं वक्तव्य. केंद्रीय अर्थसंकल्पामधून विकसित भारताची पायाभरणी. केंद्रीय अर्थसंकल्पामधून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले आभार. लिथियम आयन बॅटरी स्वस्त केल्यामुळे देशात इलेक्ट्रिक व्हेकलचं प्रमाण वाढेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक. केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग, आयकरदाते आणि सर्वच समूहांना उपकारक असा अर्थसंकल्प. विश्वगुरू बनण्यासाठी सज्ज झालेल्या भारताच्या विकासाला वेगवान चालना देणारा अर्थसंकल्प. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. जागतिक अर्थव्यवस्थेकडे पुढचं पाऊल टाकणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्पामधील एक महत्त्वपूर्ण घोषणा म्हणजे सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 कार्यक्रम. मंत्री आदिती तटकरे यांची एक्सपोस्ट. 22व्या शतकाकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प. मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया. तर तृणधान्य आणि कडधान्यांसाठी केंद्र सरकार मदत करणार. कोकाटेंची माहिती. केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे सरकार बचाव बजेट. यामध्ये महाराष्ट्रासाठी काहीही नाही. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची टीका. निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाचे विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन कडून स्वागत. गेल्या 10 वर्षातलं सर्वोत्तम अर्थसंकल्प असल्याची दिली पावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.